छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेची 2017 अंमलबजावणी सुरू झाली। यात पात्र असतानाही कर्जमाफी न मिळालेल्या शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल केली होती। आजच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या हालचाली सुरू झाल्यात। दरम्यान या शेतकऱ्यांकडून हमीपत्र भरून घेतलं जाते। मी आयकरदाता नाही, तपासणीत आढळल्यास कर्जमाफी मिळालेली रक्कम परत केली जाईल, असं या हमीपत्राचं स्वरूप आहे। कर्जमाफी न मिळाल्यानं 50 शेतकरी हे सरकारविरोधामध्ये उच्च न्यायालयात गेलेत। या प्रकरणात 2 मे 2024 रोजी निकाल लागला आहे। त्यावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर निर्णय घेण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनासह सहकार विभागाला दिलेत। न्यायालयात गेलेल्या शेतकऱ्यांची आणि अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जिल्हा प्रशासनाने त्यावर चर्चा केली। मात्र पण कर्जमाफी न मिळालेल्या शेतकऱ्यांची यादी पुणे सहकार आयुक्तांकडे पाठवण्यात आले। त्यामुळे हे प्रकरण थंडबस्त्यात पडले। उच्च न्यायालयामध्ये गेलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी हमीपत्र लिहून घेतलं जाते। मात्र 2017 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना व इतर 60,000 शेतकरी पात्र ठरलेत। यानंतर महाआयटीकडे डाटा न मिळाल्यानं या शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा प्रश्न बिकट झालाय। त्याबाबत अद्यापही निर्णय झाला नसल्यानं त्यांच्या कर्जाचं काय होणार हा प्रश्न उपस्थित राहिलाय। शेतकरी म्हणतात, आमची काय चूक? 2017च्या कर्जमाफीला पात्र असताना कर्जमाफी न मिळाल्यानं आजपर्यंत नवीन कर्ज मिळालं नाही। जुनं कर्जही थकीत आहे, त्यावर व्याज सुरू आहे। अशा परिस्थितीमध्ये बँकाच्या निवडणुकीमध्येही उभं राहता येत नाही। उलट आमचे शेअर्स बँकांकडे, यात आमचा काय दोष, असा प्रश्न आता शेतकरी उपस्थित करीत आहेत।